नमस्कार मंडळी. आज आपण एका अत्यंत सुंदर आणि तितक्याच सखोल अशा विषयावर बोलणार आहोत. आजचं आपलं हे विश्लेषण म्हणजे एका भक्ताचा आणि ईश्वराचा जो प्रवास आहे त्याचा वेध घेणारा आहे. मराठी अभंगांमधून हा प्रवास कसा उलगडतो हे आपण पाहणार आहोत. हा केवळ शब्दांचा खेळ नाहीये बरं का, ही एक प्रचिती आहे, एक अनुभूती आहे. जेव्हा एखादा माणूस पूर्ण श्रद्धेने ईश्वराला शरण जातो तेव्हा त्याच्या आयुष्यात नेमके काय आणि कसे अभूतपूर्व बदल घडतात. चला तर मग या ज्ञानमय आणि भक्तिमय प्रवासाला सुरुवात करूया. चंद्रभागेच्या तीरी भक्तीचा सागर दाटला, विठ्ठलाच्या या अभंगातलं हे अत्यंत भावपूर्ण चित्रण डोळ्यांसमोर आणून पहा. हे शब्द ऐकले ना की आपण थेट एका खऱ्या वारकऱ्याचा, एका भक्ताच्या मानसिकतेत जाऊन पोचतो. चंद्रभागेच्या वाळवंटात जेव्हा लाखो भक्त एकत्र येतात तेव्हा तिथे केवळ माणसांची गर्दी नसते, तर तो खऱ्या अर्थाने एका अफाट भक्तीचा महासागर असतो. आणि हाच तो क्षण आहे जिथून भक्ताचा ईश्वराच्या दिशेने खरा प्रवास सुरू होतो. तर आपल्या या प्रवासाचा पहिला टप्पा आहे श्रद्धेचा उगम आणि नामस्मरण. बघा, कोणत्याही भक्ती मार्गाची सुरुवात कुठून होते? ती होते ईश्वराच्या आवाहनाने. आता नामस्मरण म्हणजे फक्त यांत्रिकपणे एकाच जागी बसून देवाचे नाव घेणं असं नाहीये. तो एक अत्यंत निस्सीम असा भक्तीचा मार्ग आहे, ज्यामुळे ईश्वराचं अस्तित्व आणि आपल्या आतला प्रकाश खऱ्या अर्थाने जागृत होतो. सोप्या भाषेत सांगायचं तर माणसाच्या आत्म्याला ईश्वराशी जोडून ठेवणारा हा एक भक्कम धागा आहे. जेव्हा आयुष्यातलं ओझं खूप जड वाटायला लागतं ना, तेव्हा हेच नामस्मरण भक्ताला एक विलक्षण आंतरिक बळ देतं. अभंग आपल्याला काय सांगतात तर, श्रीराम हे नाव ओठांवर आलं की मनातली सगळी भीतीच नाहीशी होते, आणि वारकऱ्यांच्या ओठांवर तर विठुरायाचं अखंड नाम नेहमी दुमदुमत असतं. आता भक्तांसाठी हे नामस्मरण म्हणजे काही फक्त एक साधन नाही, तर अढळ अशी श्रद्धा निर्माण करण्याचा तो पाया आहे. या श्रद्धेतून आतून असा काही गोडवा निर्माण होतो की जीवनातल्या कोणत्याही कठीण प्रसंगाला धीराने सामोरं जाण्याचं बळ आपोआप मिळतं. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, संकटाच्या काळात मिळणारा ईश्वराचा आधार आणि भक्तांचं रक्षण. आता हे दोनच शब्द पहा, भिऊ नकोस. किती सामर्थ्य आहे यात. श्री स्वामी समर्थांचं हे अभयवचन. आता मानवी जीवन म्हटलं की संकटे तर येणारच, बरोबर? पण जेव्हा एखादा भक्त आपली सगळी चिंता, सगळी भीती ईश्वराच्या चरणी अर्पण करतो, तेव्हा देव स्वतः कसे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात याचं हे एक अत्यंत जिवंत उदाहरण आहे. हे वचन भक्ताच्या मनाला एक विलक्षण असा धीर देऊन जातं. आणि ह्या ईश्वरी संरक्षणाची व्याप्ती किती अफाट आहे ते पहा. वेगवेगळ्या अभंगांमधून ईश्वराची कितीतरी भक्कम रूपे आपल्यासमोर येतात. भक्तांचं रक्षण करण्यासाठी श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत अगदी लीला उचलला होता. राम भक्तीचा आदर्श ठेवून संकटकाळी हनुमंताने तर थेट संजीवनी पर्वतच आणला. दुर्गामाता सिंहावर आरूढ होऊन दुष्टांचा नाश करते, तर शनिदेव कर्मावर आधारित न्याय देऊन खऱ्या भक्तांचं रक्षण करतात. म्हणजेच काय तर, जेव्हा जेव्हा जगात संकट उभे राहते तेव्हा देव अशी भक्कम ढाल बनून समोर उभा ठाकतोच. यानंतर येतो तो श्रद्धेच्या प्रवासातला पुढचा भाग, तो म्हणजे निस्वार्थ भक्ती आणि प्रेम. एकदा का भक्ताला ईश्वराच्या संरक्षणाची प्रचिती आली ना की त्याच्या आत एक खूप मोठा बदल घडतो. आता हा विरोधाभास पहा. संसारातील दुःखाच्या काळोखाच्या वाटेवर चालताना जेव्हा ईश्वराचा प्रकाश बनूनी स्पर्श होतो तेव्हा त्या भक्ताच्या मानसिकतेत एक आमूलाग्र बदल होतो. तो या अंधारातून बाहेर पडतो आणि त्याचं मन एका अद्भुत आनंदात आणि सुरक्षिततेच्या भावनेत पूर्णपणे हरवून जातं. आणि जेव्हा हे प्रकाशमान प्रेम अंतःकरणात आपली जागा निर्माण करतं तेव्हा साईबाबांचा सबका मालिक एक हा वैश्विक संदेश खऱ्या अर्थाने समजतो. हा संदेश काय सांगतो तर, ईश्वराचं प्रेम हे सगळ्यांसाठी समान आहे. ज्याप्रमाणे जेजुरीच्या खंडेरायाचा सुवर्णप्रकाश सर्वांवर सारखाच पडतो, अगदी तसंच भक्ताचं हृदय आता सर्व द्वेष विसरून जातं आणि ते एक शुद्ध वैश्विक प्रेमाचं पात्र बनतं. आता आपण पाहूया ज्ञानाचा आणि ईश्वरी कृपेचा टप्पा, जिथे अज्ञानाचा पूर्ण नाश होतो. भक्तीचा प्रवास जसजसा पुढे जातो ना तसतसा तो खऱ्या ज्ञानाच्या दिशेने वळतो. इथे कृपा ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना समजून घेणं खूप गरजेचं आहे. कृपा म्हणजे नुसता आशीर्वाद नव्हे बरं का. कृपा म्हणजे ती सर्वोच्च ईश्वरी शक्ती जी अज्ञानाचा अंधार पूर्णपणे नष्ट करते आणि आपल्या आत्म्याला एका खूप उच्च पातळीवर घेऊन जाते. भक्ताला हे पक्क उमजतं की या जगाचं खरं ज्ञान केवळ पुस्तकी अभ्यासाने नाही मिळत, तर जेव्हा परमेश्वर स्वतः कृपा करण्याचा ठरवतो तेव्हाच ते प्राप्त होतं.
ईश्वराची ही वेगवेगळी रूपं आपलं अज्ञान कसं दूर करतात ते बघा. माता सरस्वती आपल्या वीणेतून ज्ञानाचा आणि बुद्धीचा वर्षाव करते. भगवान दत्तात्रय गुरुकृपेच्या माध्यमातून अज्ञान दूर करतात, तर श्रीकृष्ण कुरुक्षेत्रावर भगवद्गीतेच्या माध्यमातून जीवनाचा सर्वोच्च मार्ग दाखवून देतात. ईश्वराची ही रूपं भक्ताच्या मनातील अंधार किती अचूकपणे दूर करतात हे आपल्याला यातून अगदी स्पष्ट होतं. आणि आता येतो तो शेवटचा भाग, मुक्तीचा मार्ग, म्हणजेच जीवनातील अंतिम शांती. तर मंडळी, आता आपण ह्या संपूर्ण आध्यात्मिक प्रवासाच्या अंतिम मुक्कामावर येऊन पोहोचलो आहोत. हा जो शरणागतीचा मार्ग आहे ना, तो मुख्यत्वे 4 टप्प्यांत उलगडतो, जे आपल्या सगळ्या मराठी अभंगांचं एक परिपूर्ण असं सार आहे. पहिली पायरी म्हणजे जीवनाचं ओझं ईश्वरावर सोपवून देणं. दुसरी पायरी अखंड नामस्मरण करणं. तिसरी ईश्वरी कृपेचा अनुभव घेणं. आणि चौथी म्हणजेच अंतिम पायरी म्हणजे शांतीची प्राप्ती. हा माणसाचा जो आध्यात्मिक विकास आहे ना, तो खरोखरच अफाट आहे. आता या सखोल शांतीमागे ईश्वराचा किती मोठा त्याग असतो हे आपल्याला भगवान महादेवाच्या उदाहरणावरून समजतं. जगाच्या आणि भक्तांच्या कल्याणासाठी, त्यांच्या आयुष्यात शांती नांदावी यासाठी भगवान महादेवानं हलाहल विष प्राशन केलं होतं. तसंच विघ्नहर्ता गणपती आपलं दुःख हरण करतो. ईश्वराचा हा जो सर्वोच्च त्याग आहे ना, तो भक्ताला अशी काही शांती देतो ज्याला जगातलं कोणतंही दुःख कधीही स्पर्श करू शकत नाही. भक्तीच्या या शेवटच्या टप्प्यावर पोहोचल्यावर भक्ताच्या जीवनात एक प्रकारची परिपूर्णता येते. आणि लक्षात घ्या, ही परिपूर्णता केवळ आध्यात्मिक नसते. माता लक्ष्मीच्या कृपेने घरात सुख आणि समृद्धी येते. तिरुपतीच्या बालाजीच्या सुवर्ण मंदिरात भक्तांची अढळ श्रद्धा फळाला येते. आणि महादेवाच्या कृपेने जीवनात एक शाश्वत असं समाधान मिळतं. या टप्प्यावर भक्ताला कशाचीही कमतरता भासत नाही. त्याचं जीवन सर्वार्थाने समृद्ध झालेलं असतं. या सर्व भक्तिमय प्रवासाचं चिंतन केल्यानंतर शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. देव जर आपलं सर्वात जड ओझं घ्यायला नेहमीच तयार आहे, तर मग मानवी आत्म्याला संपूर्ण शरणागतीचं ते पहिलं पाऊल टाकण्यापासून नेमकी कोणती गोष्ट रोखते? स्वतःच्या श्रद्धेवर आणि ह्या परंपरेने दिलेल्या शांतीच्या आश्वासनावर चिंतन करण्यासाठी हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणारा आहे, होय ना? हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.